महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीला भाजप नेते गैरहजर। जिल्हा पातळीवरील अहवालाचा पत्ताच नाही। निवडणुकीत भाजप युतीत की स्वबळावर, सवाल कायम। निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली। आता 100% खात्री पटली की निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हाताचं बाहुलं आहे। राज ठाकरेंचा संताप। 2 डिसेंबर 2025 मतमोजणीचा दिवस 3 डिसेंबर 2025। मतदार याद्यांच्या घोळावर मात्र कोणतेही ठोस उत्तर नाही। दुबार मतदानासंदर्भात निवडणूक आयोगाकडून दक्षता। दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार असणार। महाविकास आघाडीसह मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट। आमचा पूर्ण भ्रमनिरास झाला। ही फक्त ढकलाढकली सुरू असल्याचं म्हणत नेत्यांकडून नाराजी व्यक्त। सरकारला दगाबाज रे म्हणत उद्धव ठाकरेंचा उद्यापासून 4 दिवस मराठवाडा दौरा। अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली की नाही याचा घेणार आढावा। दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का? हे असले धंदे करतात आणि मला मास्टरमाइंड म्हणतात। रामराजेंनी रणजित सिंह निंबाळकरांना सुनावलं तर डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी सखोल तपास करण्याची ही मागणी। पुणे पुन्हा हादरलं। शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसाढवळ्या 17 वर्षीय तरुणाची कोयत्यानं वार करत हत्या। 3 अल्पवयीन आरोपींना पोलिसांकडून अटक। पुढील तपास सुरू। कुस्तीपटू सिकंदर शेखला अखेर 3 दिवसांनी जामीन मंजूर। मोहाली इथं CIA पथकानं सिकंदरला 4 शस्त्र तस्करांसह केली होती अटक। आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांचा पुन्हा गोंधळ। महिला डॉक्टरवर स्वतःला कोंडून घेण्याची आली वेळ। घटनेचा व्हिडिओ व्हायरल। राज्य निवडणूक आयोगाने 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा केली। 2 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होईल। नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी 7 नोव्हेंबरला मतदान यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। ईव्हीएमद्वारेच निवडणूक घेतली जाणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे। 10 नोव्हेंबरपासून निवडणुकीसाठी अर्ज भरता येणार आहे तर 17 नोव्हेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। 18 नोव्हेंबरला अर्जाची छाननी होणार आहे तर अर्ज माघारीसाठी 21 नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे। दुबार मतदारांबाबत विशेष काळजी घेतली जाणार आहे। दुबार मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करता येईल तर दुबार मतदाराच्या नावासमोर डबल स्टार असेल। दुबार मतदार यादीच्या घोळावर निवडणूक आयोगाने उत्तर देताना टाळाटाळ केली। कुठल्याही प्रश्नावर आयोगाने ठोस उत्तर दिलं नाही। विरोधी पक्षांच्या मागणीवर निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बोट दाखवून हात झटकले। मवियासह मनसेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली। आमचा पूर्ण भ्रमनिरास झाला। ही फक्त ढकलाढकली सुरू असल्याचं म्हणत नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली। ही निवडणूक लोकशाहीला अनुसरून नाही, फसव्या निवडणुका होण्याची शक्यता आहे असं म्हणत संदीप देशपांडेंनी निवडणूक आयोगावर टीका केली। निवडणुकीच्या घोषणेनंतर मनसेच्या संदीप देशपांडेंनी नाराजी व्यक्त केली। एवढे पुरावे देऊन सुद्धा मतदार याद्या दुरुस्ती न करताच निवडणूक जाहीर केली। सत्ताधाऱ्यांना अजून कोणते पुरावे द्यावे लागणार? मतदार याद्यांमधील घोळासह निवडणुकीचा घाट घालणाऱ्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। फेक मतदानावर नियंत्रण कसं मिळवणार? दुबार मतदार यादी कधी देणार असा सवाल विचारत आमदार रोहित पवारांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला। माजी आमदार बच्चू कडूंनी निवडणुका पारदर्शक राहिल्या नाही असं विधान केलं। अचलपूर मतदारसंघातही निवडणुकीच्या आधी 10,000 मतं वेळेवर कमी झाली। जसं मत देण्याचा अधिकार आहे तसं दिलेलं मत उमेदवाराला मिळालं का हे तपासण्याचाही अधिकार आहे। निवडणूक आयोगाने याची तरतूद करावी असं बच्चू कडू म्हणाले।
तळेगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारीला वेग आलाय. अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे. यंदा 64,678 मतदार शहराचं भविष्य ठरवणार आहे. जमेल तिथं युती करा, जिथं युती होणार नाही तिथं स्वतंत्र लढा. चिन्हावर लढायचं असेल तर चिन्हावर लढा. पक्ष सोडायला लागला तर चालेल, मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पॅनलसोबत जाणार नाही, असं रामराजे नाईक निंबाळकरांनी स्पष्ट केलं. रायगडमधील पेण नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक 12 मधील मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा आरोप करण्यात आला. इच्छुक उमेदवार अभिराज कडू यांनी प्रभागातील मतदार यादीतील फेरबदलावर तीव्र आक्षेप घेत मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. नगर परिषद निवडणुकीचं बिगुल वाजताच तळेगाव दाभाडेमध्ये भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी 4 जणांनी तर नगरसेवक पदासाठी 76 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापलंय. इच्छुक उमेदवारांमुळे चर्चांना उधाण आलंय. राज्यात मतचोरी होत असल्याचा आरोप करुणा मुंडेंनी केलाय. सर्वांनी एकत्रित येऊन उपाय करणं गरजेचं आहे असं त्या म्हणाल्या. तर निवडणुकीमध्ये ताकदीनं उतरणार असंही त्यांनी सांगितलं. नाशिकमध्ये जवळपास 3 लाखांपेक्षा जास्त दुबार मतदारांची नावं असल्याचा दावा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. तातडीनं मतदार यादी स्वच्छ करण्याची मागणी करण्यात आली. 2-4 वॉर्ड सोडले तर विरोधकांकडे उमेदवार नसल्याचं वक्तव्य आमदार संतोष बांगर यांनी केलं. हिंगोली शहरातील सर्व प्रभागांमध्ये आमचे उमेदवार फिक्स झाल्याचं ते म्हणाले. सगळ्यांचा मास्टरमाइंड मी असेल तर पुरावे द्यावेत. फलटण प्रकरणाचा तपास नीट पद्धतीनं करण्याची मागणी रामराजे निंबाळकरांनी केली. फलटण प्रकरणाच्या आरोपांवरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. काही अंगाशी आलं की माझ्यावर आरोप करत असल्याचं वक्तव्य रामराजे नाईक निंबाळकरांनी केलं. ही विकृतीच असल्याचं ते म्हणाले. 277 केसेस खऱ्या असतील तर मीही कोर्टात जाणार असं त्यांनी म्हटलंय. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी मेहबूब शेख यांना लक्ष्य केलं. यावर मेहबूब शेख यांनी प्रत्युत्तर दिलं. निंबाळकरांचं आव्हान स्वीकारत उद्या पत्रकार परिषद घेऊन उत्तर देऊ असं शेख म्हणाले. आजपासून इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर झाल्याची माहिती मंत्री बावनकुळेंनी दिली. ईश्वरपूर नावाबाबत आजच अधिसूचना जारी करण्यात आली आहे. स्थानिकांच्या आग्रहामुळे नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. बारामतीमध्ये नगराध्यक्षपदासाठी जय पवारांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. जय पवार हे अजित पवारांचे धाकटे चिरंजीव आहेत. दरम्यान जय पवार निवडणूक लढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुबार मतदारांची यादी जाहीर केल्यामुळे उद्धव ठाकरेंनी मंत्री आशिष शेलारांचं अभिनंदन केलं होतं. त्यावर आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिलं. ठाकरेंच्या पक्षाची तंत्रलीय महाविकास आघाडीतील पक्ष उताणे पडलेले पक्ष आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुतीनं जिंकल्यानंतर उद्धव ठाकरेंना माझं पुन्हा अभिनंदन करावं लागेल असं शेलार म्हणाले. बीडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगळी आघाडी करून शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार आहे. राजेंद्र मस्केंनी ही माहिती दिली आहे. बीड जिल्ह्यात 3ऱ्या आघाडीचा नारा देण्यात आलाय. युती जमत नसेल तर त्यांनी जिल्हा स्तरावर निर्णय घ्या असं वरिष्ठांनी सांगितलंय. त्यामुळे नंदुरबार, अक्कलकुवा, धडगाव विधानसभा मतदारसंघात आम्ही महायुती करणार नाही असं भाजप आमदार विजयकुमार गावित यांनी स्पष्ट केलं. स्थानिक स्वराज्य संस्थेत युती न करता स्वतंत्र लढण्याची आमची भूमिका आहे असं ते म्हणाले. भंडारा गोंदियाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंनी सरकारनं शेतकऱ्यांबाबत असलेलं धोरण बदलावं आणि हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी केली. नाहीतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना उडवून देऊ असं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावर आता त्यांनी सारवासारव केली आहे. सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत नाही म्हणून शेतकऱ्यांची भावना मांडली. माझ्या बोलण्याचा उद्देश सत्तेतून उडवून देऊ असा होता असं स्पष्टीकरण खासदार पडोळेंनी दिलं. शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी उद्ध्वस्त होणार असल्याचं राजू शेट्टींनी म्हटलंय. तर जनतेला कर्जाच्या खाईत टाकून महामार्ग नको असंही ते म्हणाले. जैन धर्माच्या संस्थेच्या जागेवर संग्राम जगताप यांनी कार्यालय सुरू केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केला. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते किरण काळे यांनी हा दावा केलाय. तर धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केल्याची माहितीही त्यांनी दिली. नवी मुंबई विमानतळाच्या माध्यमातून 1 लाख नोकऱ्या स्थानिक आणि मराठी तरुणांना उपलब्ध होतील अशी वल्गना सिडकोनं केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय.
नोकऱ्यांबाबत कोणतेही धोरण आखलं नाही. नोकऱ्यांसाठी सिडकोनं लाखो रुपये उकळले असा आरोप मनसेनं केला.